खरा हिरो तो असतो जो लोकांना पायावर उभं करतो. सो आपले स्टुडंट आहेत तन्मय चव्हाण. आज यांचं प्लेसमेंट झालेलं आहे. बेसिकली 2019 पास आउट आणि त्यानंतर एमपीएससी युपीएससी साठीचं प्रिपरेशन, या सगळ्या गॅपमध्ये करिअर खूप मागं पडलं होतं आणि आज त्यांना पहिला आयटी जॉब मिळालाय. तर पुणेरी पॅटर्न आणि टीम कडून त्यांचं खूप खूप अभिनंदन. थँक्यू. सो त्यांनी आज कसं वाटतंय? मॅम खूप चांगलं वाटतंय मला. ॲक्च्युली मी एमपीएससी मध्ये खूप मागे राहिलो होतो. त्याच्यामध्ये 2-3 अटेम्प्ट देऊन पण काही जमत नव्हतं. मग आपलं क्लासचं मला नाव सुचवलं खूप जणांनी. त्याच्यानंतर मी इथं आलो आणि मला खूप चांगलं गायडन्स भेटलं तुमचं आणि तुमच्या टीमचं. त्यामुळेच आज हे यश मी तुम्हाला समर्पित करतो. खूप छान गोष्ट आहे, खूप छान. तर मला विचारायला आवडेल की बऱ्याच वेळा कसं होतं की खूप सगळ्या एज्युकेशनल गॅपमुळं खूप वेळा रिजेक्शन्स येतात. तर तुम्ही ऑलरेडी आमच्यासोबत एक 6-8 महिन्याची जर्नी क्रॉस केलेली आहे. तर थ्रू आउट अ जर्नी तुम्हाला काय एक्सपिरियन्सेस आले? मॅम कसं टाइम तर लागते, पेशन्स खूप हवं आहे आणि ते एमपीएससीने पण शिकवलं की पेशन्स आणि प्रिझर्वरन्स किती लागतो आपल्याला. खूप हळूहळू घ्यावं लागते. तर जे पण आपल्याला क्लासने शिकवलेलं आहे, टीचर्सने जे पण सांगितलेलं आहे ते आपण वेळोवेळी करायचं. आणि काही डाऊट असतील समजा तर टीचरला तर विचारायचंच, पण थोडंफार आपण स्वतः पण होमवर्क केलं पाहिजे. त्याच्यानंतरच आपण टीचरला सांगू शकतो. ग्रेट. आणि जेवढं माझ्या माइंडमध्ये आहे, तुम्ही आय थिंक ऑनलाईन मध्ये ऍडमिशन हो घेतलं. ऑनलाईन मध्ये घेतलं होतं. करेक्ट. सो बघा, ऑनलाईन मध्ये क्लास करून सुद्धा जर त्यांचं एवढं चांगल्या लेवलला प्लेसमेंट होत असेल तर ऑनलाईनच्या सगळ्या मुलांनी याची भीती बाळगायची आवश्यकता नाहीये की ऑनलाईन मध्ये क्लास केला तर प्लेसमेंट होतं का. पुणेरी पॅटर्न क्लासरूम असेल किंवा ऑनलाईन असेल सगळ्यांना इक्वल संधी देते. बरोबर आहे. त्यानंतर मला हे विचारायला आवडेल की जे कम्युनिकेशन आहे, आता कॉन्फिडन्स कम्युनिकेशन याच्यामध्ये भरपूर अंतर पडतं कारण आपण काय लगेच जास्त इंटरव्ह्यूज देऊ शकत नाही. मग कम्युनिकेशन बद्दल तुम्ही बाकी स्टुडंट्सला काय सांगाल? मॅम कम्युनिकेशनचं आपण जेवढं प्रॅक्टिस करू तेवढं चांगलं. तुम्ही मॉक्स द्या. समजा घरी कोणी असतील तर त्यांना क्वेश्चन आन्सर्स करा. मी पण तेच केलं, माझा भाऊ पण होता. अच्छा. हा, तर आम्ही कम्युनिकेशन तसंच करायचो. त्याने खूप Great. प्रॅक्टिस पडते. हा, आणि जे तुमचं भीती आहे ती प्रॅक्टिसनीच जाणार आहे. अच्छा. मी हेच सजेस्ट करेल की जेवढे मॉक इंटरव्ह्यू देसाल तेवढं चांगलं राहील. ग्रेट. आणि इंग्लिशमध्ये थोडंसं इंग्लिश चालेल का चांगलं इंग्लिश पाहिजे? नाही मॅम, चांगलं तर नाही, पण कम्युनिकेट करता आलं पाहिजे. ज्यांनी ते क्वेश्चन जे विचारले आपण ते इंग्लिशमध्ये सांगलं तर झालं. गेलं पाहिजे. ग्रेट. आणि आता तुम्ही एक्सडीबीएस मध्ये प्लेस झाला तर तिथे किती इंटरव्ह्यू राऊंड्स होते आणि तिथे तुम्ही कसं अटेंड केलं? मॅम तिथं टोटल 4 राऊंड होते मॅम. फर्स्ट राऊंड मध्ये त्यांनी ऍप्टी वगैरे घेतलं. त्याच्यानंतर मग एचआर राऊंड झाला. तिथं त्यांनी आम्हाला म्हणजे मला स्पेशली एमपीएससी मध्ये थोडे निगेटिव्ह क्वेश्चन्स विचारले की तुम्ही इथं का आलात. अच्छा. हा, मग तिथं तुम्ही जर फेल्युअर असाल तर इथं पण होऊ शकतो. तर ते आपण कसं टॅकल करतो ते आपलं आन्सर गिव्हिंग वर असते. ग्रेट. हा, तर त्याच्यानंतर मग आपलं प्रिझर्वरन्स तेच सांगितलं मी वापस की इंटरव्ह्यू दिले होते मी, तर मला माहित होतं आणि हार्ड वर्किंग असल्यामुळे त्यांना ते कन्व्हिन्स झालं. ग्रेट. सो बेसिकली आपल्याला आपला गॅप एक्सप्लेन करता यायला पाहिजे आणि समोरच्या इंटरव्ह्यूअरनी तो ऍक्सेप्ट केला पाहिजे, हेच इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर मला विचारायला आवडेल की आता एवढे वर्ष झाले 2019 पासून आतापर्यंत तुम्ही स्वतःला मोटिवेटेड कसं ठेवलं? मोटिवेटेड म्हणण्यापेक्षा मॅम आता दुसऱ्याकडे बघून पण आपण थोडं मोटिवेट व्हायला पाहिजे, डिमोटिवेट होण्यापेक्षा, की हे जर करू शकतात तर आपण पण का नाही करू शकत. ग्रेट. हा, हेच आहे माझं. खूप चांगली गोष्ट आहे. आणि पुणेरी पॅटर्नची बरीच टीम आहे, काउन्सिलर आहे, ट्रेनर्स आहे, सपोर्ट आहे, प्लेसमेंट आहे. तुम्हाला सगळ्यात बेस्ट कोणती टीम वाटली? मॅम टीचिंग टीम मला वाटली. टीचिंग सपोर्ट म्हणजे असं स्पेसिफिकली नाही सांगू शकत, पण खूप चांगली गोष्ट आहे. त्या व्यतिरिक्त मला अजून पण हे विचारायचं आहे की पुणेरी पॅटर्नच का? ऑब्व्हियसली प्रत्येक स्टुडंट बऱ्याच ठिकाणी चौकशी करतो क्लासेसची. व्हाय पुणेरी पॅटर्न? मॅम एक विश्वास असतो. म्हणजे आता इतके दिवस मला गॅप होता, पण तरी पण मी पहिल्यांदा आलो, तुम्हाला भेटलं, तुम्ही मला सांगितलं सगळी रिसर्च केला की आपण मार्केटची स्थिती काय आहे, म्हणून ते मला पटलं. म्हणजे विश्वासामुळेच मी सांगू शकतो की नाही, मॅडम जसं जसं सांगतील ते तुम्ही करा आणि पुढे तुमचं प्लेसमेंट होईलच. ग्रेट. खूप चांगली गोष्ट आहे. आणि प्लेसमेंटसाठीचा माझा क्वेश्चन असेल तुम्हाला, प्लेसमेंटसाठीचा जो अप्रोच आहे किंवा जी पद्धत आहे आपल्या इथे, तर ती कशी आहे तुम्ही ऑडियन्सला सांगा. कारण खूप मुलांना खूप डाऊट्स आहेत की प्लेसमेंट माझं होईल का, माझं जुनं पास आउट आहे. मग यामध्ये आमची टीम एक्झॅक्टली काय करते आणि त्याच्यामध्ये तुम्ही कसं ऑब्झर्व केले पुणेरी पॅटर्नच्या प्लेसमेंट टीमला? बघा, पहिले तर क्लास झाल्यानंतर मॉक इंटरव्ह्यू होतात, ते मी दिले.
त्याच्यामध्ये आपले जे बॅकवर्ड आहे, आपण कुठे कमी पडतोय हे आपल्याला कळते आणि त्याच्यावर वर्क केल्यानंतर मग तुम्ही ॲक्च्युअलमध्ये जेव्हा इंटरव्ह्यूला जासाल तेव्हा तो खूप फरक पडतो. म्हणजे मॉक इंटरव्ह्यूज मी तेच म्हणतो, जेवढं प्रॅक्टिस करसाल तुम्ही मॉक इंटरव्ह्यू खूप महत्वाचं आहे. ग्रेट. म्हणजे असेसमेंट बद्दल बोलतायत तन्मय, त्यांनी सुद्धा असेसमेंट दिली होती. नेसेसरी नाही की असेसमेंट मध्ये पासच झालं पाहिजे, पण तो एक्सपिरियन्स फार इम्पॉर्टंट आहे. मॅक्झिमम टाइम मुलांना कॉन्फिडन्सच नसतो कुठे कधी काय बोलायचं, पण असेसमेंट मधून त्यांना समजतं. त्यामुळे हे असेसमेंट तुम्ही देत चला आणि तो बेस्ट पार्ट आहे पुणेरी पॅटर्नचा, आणि त्यानंतरच तुम्हाला इंटरव्ह्यूचा चांगला कॉन्फिडन्स येऊन जातो. बरोबर. ग्रेट. आणि मला सांगा, आता बऱ्याच पैकी असं पण असतं की ऍप्टिट्यूड द्यायचीच का, आम्ही एक्सपिरियन्स आहे, तर ऍप्टिट्यूडची खरी रियालिटी काय? नाही, ऍप्टिट्यूडचं बघा, तुम्ही जर अभ्यास केलेला असेल मिनिमम लेवलचा तर ते पास होणारच आहे तुम्ही. बेसिक क्वेश्चन असतात तिथं, टाइम अँड ट्रॅव्हलिंगचे असतात, त्याच्यानंतर आपल्याला पझल असतात. बरोबर. आम्हाला पझल तिथं आलं होतं, ते सॉल्व्ह झाले. म्हणजे जर तुम्ही रनिंग मध्ये अभ्यास केला असेल तर होणार, म्हणजे भीतीचं काही नाही. म्हणजे थोडक्यात तुम्ही लेटेस्ट अपडेटेड असाल तर होऊ शकतं असं काही नाही. कारण बऱ्याच मुलांचा हा गैरसमज आहे की त्यांना असं वाटतं आम्ही एक्सपिरियन्स आहे, आम्हाला ऍप्टिट्यूडची गरज नाही. खूप मुलं मना करतात की आमचा पहिला जॉब थोडी नाही, आता आम्ही नॉन आयटीच्या मुलांसाठी स्पेसिफिकली की ते नॉन आयटी, आता तुमचं पण ENTC इंजिनिअरिंग आहे राईट, अगेन नॉन आयटी. तर मग इकडून इथे येण्यासाठी ऍप्टिट्यूड ही बऱ्याच चांगल्या कंपन्यांमध्ये असते ज्यांचे पॅकेजेस खूप हाय असतात. सो त्या केसमध्ये थोडंसं प्रिपरेशन इन टच असणं गरजेचं आहे, आणि तिथून फेल्युअर झालं तर इंटरव्ह्यूच्या पुढे चान्स मिळत नाही, ही पण एक गोष्ट आहे. चालेल. आणि ऑल ओव्हर आमच्या टीमला, पुणेरी पॅटर्नला तुमचे काय सजेशन्स आहेत? नाही, मी सजेस्ट खूप चांगली टीम आहे, तुम्ही पण ट्राय करा. जे पण मुलं नवीन क्लास लावायचा शोधत आहे त्यांनी प्लीज इथं कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला जर पटलं तर पुढची गोष्ट तुम्ही करू शकता. सगळी टीम आहेच इथं. ग्रेट. खूप चांगली गोष्ट आहे. बाकी जे स्टुडंट्स आहेत मार्केटमध्ये ज्यांचा स्पेसिफिकली गॅप आहे किंवा नॉन टेक्निकलचे बरेच मुलं आमच्याकडे इन्क्वायरी करतात ज्यांचं पासआउट इयर 2023 पेक्षा आधीच असतं, अशा स्टुडंटला तुमचा सल्ला काय असेल? मॅम, माझा एकच सल्ला आहे की आपण IT मध्ये पहिले एंट्री करण्याचा प्रयत्न करावा. जेवढं पण आपलं गॅप आहे त्याच्यामुळे कसं होतं, कुठे कुठं आपलं रिझ्युमे शॉर्टलिस्ट होत नाही. तर आपण पहिले IT मध्ये एंट्री करूया आणि नंतर मग आपण जसं जसं एक्सपिरियन्स गेन करू तसं तसं आपलं पॅकेज वाढणारच आहे. तर मी म्हणणार की पहिले प्लीज एंट्री घ्या आणि नंतर मग पॅकेजकडे लक्ष द्या. करेक्ट. आणि जॉब कॉलच्या फ्रिक्वेन्सी बद्दल तुम्ही काय सांगाल की नॉर्मल स्टुडंटला किती कॉल मिळतात आणि ज्यांचे इयर ऑफ पासआउट ओल्ड आहे त्यांना किती जॉब कॉल मिळतात? मॅम, खूप व्हॅरी करतं, कारण की नवीन जे पासआउट असतात त्यांना पहिले ॲडव्हान्टेज असतो खूप, कारण आपला वेळ गेलेला असतो. तर ते वाया न घालता जी पण अपॉर्च्युनिटी येईल त्याच्यावर फोकस करा, मी हेच म्हणणार. आता आपण जर MPSC बद्दल बोललो तर ते 5-6 वर्षांचा काळ भरपूर मोठा झाला, मग त्यामध्ये भरपूर डाऊन्स आले, तुम्ही एक्झाम मध्ये फेल्युअर पण पाहिले, मग ह्या गोष्टीला तुम्ही कसं टॅकल केलं? मॅम, आता मोटिवेट राहण्यासाठी आपल्याला खूप काही गोष्टी कराव्या लागतात. म्हणजे थोडक्यात कंटिन्युटी, कन्सिस्टन्सी एक फार महत्वाची गोष्ट आहे. आपण अभ्यास करत राहायचं, म्हणजे तीच आहे काय त्याच्यात. इकडे पण जसं आता सिलेबसची गोष्ट आहे, समजा आपल्याला जे सिलेबस सांगितलेलं आहे ते कम्प्लीट झाल्याशिवाय तुम्ही नाही करू शकत, पुढे नाही जाऊ शकत. सपोज आपण जे सोडलं आणि त्याच्यातूनच क्वेश्चन आला समजा इंटरव्ह्यू मध्ये, तर तो वेस्ट झाला ना आपला इंटरव्ह्यू, म्हणजे एक टर्म गेला. म्हणून मी म्हणेल पहिले सिलेबस पूर्ण कम्प्लीट करा आणि मग वारंवार मॉक्स द्या, तुमचं होईलच. ग्रेट. आणि आपण जर आता पेशन्स लेवलचा विचार केला, MPSC मुळे बऱ्यापैकी तुम्ही स्टडी करता, तर MPSC मध्ये किती आवर्स अभ्यास केला आणि हे आपले ITचे जे क्लासेस आहेत ते 4-6 महिन्यापासून तुम्ही करता, इथे किती आवर्स वेळ दिला? मॅम, MPSCचं कसं व्हॅरी करते आपापल्यावर, पण सगळे म्हणतात 6 ते 10 तास लागतातच त्याला. आता सगळे लोक लायब्ररीत बसलेले असतात, पण मी म्हणतो की 6 ते 8 तास आपण करू शकतो. पण IT मध्ये कसं आहे, या जे सिलेबस मध्ये मी बघितलं की आपलं थेअरी अभ्यास वेगळा असतो आणि प्रॅक्टिकल, मी जास्त प्रॅक्टिकलला महत्व दिलं. जसं SQL आहे, ते प्रॅक्टिकल आपण लॅपटॉपवर बसूनच केलेलं बरं. SQL झालं, पॉवर BI झालं. तर मी म्हणाल तुम्ही ठरवून घ्या, थेअरी करा आणि मग प्रॅक्टिकल करा. ग्रेट. आणि मग जनरली किती वेळ दिला तुम्ही हे? मी असं दिवसातून आपण 3 तास तरी म्हणू शकतो, 3 ते 4 तास. म्हणजे सपोज आज थेअरी केली तर त्याचं संध्याकाळी प्रॅक्टिकल करायचं. अच्छा. आणि आता समजा एक लेक्चर झालं आपलं, तर एका लेक्चरचं किती प्रिपरेशन किंवा किती वेळा रिप्ले करून पाहिलंय? आता समजा मला डाऊट आला तर मी रिप्ले करून बघतो. म्हणजे सपोज इथं डाऊट आहे, सिक्वल मध्ये आहे समजा, किंवा पांडाज मध्ये काही प्रॉब्लेम आहे, तर ते मी रिपीट करायचो. अच्छा, म्हणजे रिप्ले करून बघायचं की इथं काय चुकतंय आपलं. बरोबर. त्याच्यानुसार मग वाढत जातं. आणि क्लास किती अटेंड केला? ऍक्च्युली लाईव्ह क्लास ऑनलाईन असतो, क्लासरूमला असतो, अटेंड किती वेळा केला तुम्ही? मॅक्झिमम, म्हणजे असं अटेंडन्स म्हणताय? हो, मॅक्झिमम होतं 90% अटेंडन्स. ग्रेट. बऱ्याच वेळा मुलं ऑनलाईन रेकॉर्डिंग म्हणून शिकतात.
जॉब आहे असं कारण देतात हो, किंवा काही हो. वेगवेगळे कारण असतात, ते लाईव्ह करत नाही. सो लाईव्ह करण्यामध्ये आणि रेकॉर्डिंग बघण्यामध्ये काय अंतर आहे? मॅम लाईव्ह म्हणजे आपण लाईव्ह क्वेश्चन विचारू शकतो ना मॅम अच्छा. सरला, कोणी पण जे टीचिंग स्टाफ आहे. आपण जर थोडंफार जर आपल्याला डाऊट आहे तर आपण क्वेश्चन विचारू शकतो त्यांना. ग्रेट. ते रेकॉर्ड मध्ये नाही होणार. अगदी करेक्ट. खूप चांगली गोष्ट आहे. आणि आता जसं की तुम्ही भरपूर गॅप नंतर आता आयटी मध्ये आलाय, तुम्ही बाकी तुमच्यासारखे जे स्टुडंट आहेत किंवा जो ऑडियन्स समोर बसलाय यांना काय संदेश द्याल? हा बघा, एमपीएससी मध्ये मला माहिती आहे सगळ्यात मोठं जे प्रॉब्लेम आहे तो इंग्लिशचाच आहे सगळ्यांचं, कारण की एमपीएससीचं मेनली सिलेबस मराठीत असतो. तर तिथून इकडे शिफ्ट व्हायलाच टाइम लागतो. नॉलेज तर असते सगळ्यांकडे, बरोबर. पण तो थोडं कम्युनिकेशनवर भर द्या तुम्ही, हेच म्हणाल. ग्रेट. चालेल. आणि आयुष्यामध्ये जर आपल्याला एमपीएससी आणि जॉब हे जर पिक करायचं असेल तर तुम्ही कशाला प्रिफरन्स देणार? सध्या तर जॉबलाच देईल सध्या. म्हणजे एमपीएससी करू नका असं नाही, नाही एमपीएससी मध्ये कुठल्या लेवलला थांबलं पाहिजे तुम्हाला काय वाटतं? आपण सगळं प्रयत्न करून पण जर होत नसेल तर थांबलं पाहिजे. किती वर्ष प्रयत्न करून थांबलं पाहिजे? ऍटलिस्ट 3 ते 4 वर्ष आपण ट्राय दिला पाहिजे. नसेल होत तर मग थांबलं पाहिजे, माझं मत आहे. तुमच्या अनुभवाने? हा, माझ्या अनुभवाने. म्हणजे 3 अटेम्प्ट दिले पाहिजे, त्याच्या पुढे वेळ खर्च नाही केला पाहिजे आणि आपण आपल्या करिअरसाठी एक पाऊल पुढे टाकलं पाहिजे.